आषाढी वारी हे प्रबोधनाचं मोठं माध्यम समजलं जातं। वारीमध्ये सर्वात मोठा भरणा शेतकऱ्यांचा असतो। या शेतकऱ्यांमध्ये सरपांबाबत अनेक गैरसमज आहेत। हे दूर करण्यासाठी वारीच्या तळावरती सरपांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी काही सर्प मित्रांशी या संदर्भामध्ये बातचीत केली आहे। वारीमध्ये अनेक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर अनेक जण त्यामध्ये सहभागी होतात। आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी हे जे काही सापांच्या जाती आहेत याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात। कुठले साप विषारी असतात, कुठले बिनविषारी असतात याविषयी शेतकऱ्यांना कमी माहिती असते। दिंडीमध्ये किंवा या वारीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचं असतं। त्यांना याविषयी माहिती देण्यासाठी ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनची काही मुलं आपल्या सोबत आहेत। ते त्यांचं माहिती जी आहे ते शेतकऱ्यांना देत आहेत। काय सांगाल तुम्ही वारीसोबत या वारकऱ्यांना याची माहिती देत आहेत? वारीमध्ये कसं होतं की 90% हे लोक शेतकरी आलेले असतात आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून बऱ्याच वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी शेतकरी वारीमध्ये आलेले असतात आणि त्यांचा केव्हा ना केव्हा या सापांशी संपर्क येत असतो। कारण शेती जेव्हा ते करत असतात, शेतामध्ये जे उंदरं असतात, त्याचबरोबर जे नासाडी करणारे इतर जे काही कीटक वगैरे असतात त्यांच्यावरती मुख्य काम कंट्रोल ठेवण्याचं काम हे साप करत असतात। त्यामुळे किमान शेतकऱ्यांना समजावं की आपल्या बागेमध्ये कोणते विषारी साप सापडतात, कोणते बिनविषारी साप सापडतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी हा सर्प जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे। याच्या माध्यमातून कसं होणार आहे की किमान शेतकऱ्यांना जर सर्पदंश झाला किंवा जर एखाद्या सर्पाचा त्यांना चावा झाला तर किमान ॲटलिस्ट समजेल की बाबा आपण जे साप बघितलेले तर ते कोणत्या जातीचे होते, विषारी होते, बिनविषारी होते। त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना असे पत्रक देणार आहे किंवा वारकरी ते वारे जे लोक आहेत त्यांना हे पत्रक देणार आहे। या पत्रकाच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात जे 20,000 सर्पमित्र अहोरात्र 24 तास काम करत असतात ते त्या ठिकाणी त्यांच्या बागामध्ये जर कुठे साप निघाला तर आमची मुलं त्या ठिकाणी जाऊन ते साप पकडण्याचं वगैरे काम करणार आहेत। नक्कीच तुम्ही आता वारकऱ्यांची अशी काही सेवा करताय, कसं वाटतंय तुम्हाला? सर्वजण ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनची तुम्ही मुलं आहात, साप वाचवा, निसर्ग वाचवा हा एक संदेश पण देत आहे। ते आम्हाला असं वाटतं की नाही का की लोकांना माहिती पडावी त्या सापांविषयी, भीती त्यांच्या मनात न जावी सगळ्या माणसांच्या। कारण की साप म्हणलं की लोक जास्त करून भेटतात ना। भरपूर असे लोक आहेत की भीतीनेच काय जण तर म्हणजे मरण पावलेले आहेत। त्यांना ही सापाची माहिती भेटल्यानंतर त्यांनी कमीत कमी की बाबा हा बिनविषारी साप चावला तरी काही होत नाही अशा हिशोबाने त्यांनी तुम्ही वारकऱ्यांची सेवा पण करताय, काय वाटतोय आनंद मनामध्ये वगैरे? चांगले वाटते की ते वारकऱ्यांना कळते की काही लोक आहेत की आपली काळजी घेतात असं तसं आणि सापांची माहिती सांगतायत। नक्कीच ही मुलं जी आहेत ते विनासेवाभावी वारकऱ्यांना ह्याची माहिती देत आहेत। अशा अनेक संस्था आहेत की ज्या देहूहून पंढरपूरला जात असताना वारकऱ्यांना विविध पद्धतीतून समाज प्रबोधन करतात। कॅमेरामन नितीन नगरकरसह सचिन जाधव, TV9।